अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 2024 मध्ये वसंत पंचमी कधी आहे? तारीख, दिवस, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा विधी, महत्व, कथा. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा का केली जाते, ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. हिंदू पंचांगानुसार वसंत पंचमी दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशीपासून ऋतूंचा राजा म्हणजेच वसंत ऋतूची सुरुवात होते. या दिवशी विद्येची देवी माता सरस्वतीची पूजा आराधना केली जाते. वसंत पंचमीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी भगवान विष्णू आणि कामदेव यांचीही पूजा केली जाते. 2024 मध्ये वसंत पंचमी 14 फेब्रुवारी वार बुधवार या दिवशी साजरी केली जाईल. पंचमी तिथी सुरुवात 13 फेब्रुवारी वार मंगळवार दुपारी 2:41 पासून सुरुवात होणार आहे. ते पंचमी तिथी समाप्ती 14 फेब्रुवारी वार बुधवार दुपारी 12:09 पर्यंत असणार आहे. वसंत पंचमीचे पूजा विधी जाणून घेऊया. वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे, पूजेच्या ठिकाणची जागा स्वच्छ करावी, माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी. त्यानंतर माता सरस्वतीला पिवळी फुले, फळे, अक्षता, पांढरे किंवा पिवळे चंदन, पिवळा गुलाल, धूप, दीप, अगरबत्ती अर्पण करावे. माता सरस्वतीला पिवळ्या मिठाईचा भोग लावावा व वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती स्तोत्रचं पठण करावे. याने शुभ फळाची प्राप्ती होते. याशिवाय वसंत पंचमीच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचीही पूजा करावी. श्री सूक्तचं पठण करणे अत्यंत लाभदायक मानले गेलेले आहे. त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी श्री सूक्तचं पठण तुम्ही आवर्जून करा. वसंत पंचमीला इतकं महत्त्व का आहे? वसंत पंचमीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे. या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. वसंत पंचमीच्या दिवशी पिवळा रंग धारण केल्यामुळे सुख, समृद्धी, सौभाग्य यामध्ये वृद्धी होते. या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने आपल्याला ज्ञान आणि बुद्धी याचा आशीर्वाद मिळतो. माता सरस्वती सोबतच भगवान विष्णू यांचीही आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी माता सरस्वतीला खिचडी आणि पिवळ्या रंगाच्या अक्षता यांचा भोग अर्पण केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केली जाते. लहान मुलांच्या शिक्षणासाठीही या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. वसंत पंचमीच्या दिवशी नृत्य कला शिकवणाऱ्या संस्थांमध्ये विद्येची देवता माता सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमी का साजरी केली जाते, त्यामागे काय कथा आहे? तर पौराणिक मान्यतेनुसार अशी कथा आहे की सृष्टीचे निर्माणकर्ते ब्रह्मदेव जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना करत होते तेव्हा ब्रह्मदेवाला आपल्या संसाराकडे बघवले नाही. त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणी नव्हती. हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते. तेव्हा ब्रह्मदेवाने प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हातात वर मुद्रेत आणि इतर 2 हातामध्ये पुस्तक आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते. या देवीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा का केली जाते असा प्रश्नही अनेकांच्या मनात असेल. तर यामागेही एक पौराणिक कथा आहे की सर्वात प्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्मदेव यांनी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली होती. देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचे रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी ती इच्छित होती.
ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णांना कळाली त्यावेळी त्यांनी स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले. परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी श्रीकृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील. हे वरदान दिल्यानंतर सर्वात प्रथम कृष्णाने देवीची पूजा केली. तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा करण्याची परंपरा सुरुवात झाली. तर अशा प्रकारे 2024 मध्ये वसंत पंचमी कधी आहे, तारीख, दिवस, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा विधी, महत्व, कथा, या दिवशी सरस्वती मातेची पूजा का केली जाते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून पाहिलेली आहे. तर तुम्हीही 14 फेब्रुवारीला माता सरस्वतीची, त्यासोबतच भगवान विष्णुदेवांची आणि माता लक्ष्मीची पूजा करायला विसरू नका. कामदेवांचीही पूजा करा. वसंत पंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.